जय जय रघुवीर समर्थ। वारी पूर्ण कृपा गुरु मजवरी प्रार्थित भावे तुला। वारी सर्व अरिष्ट देऊन लया समोह जो वाढला। अज्ञानांध जलासी मुक्त करुणी शांतीपदी वैसवी। विनती हीच असे न मागत तुझे भक्ती तुशी ही हवी। आज चैत्र शुद्ध प्रतिपदा गुढीपाडवा। आपल्या नववर्षाचा आज खऱ्या अर्थानं हिंदू नववर्षाचा प्रारंभ आहे आणि हे हिंदू नववर्ष अशा सुखसमृद्धीनं आनंदानं समाधानानं आणि सद्गुरु कृपेनं वलयांकित जावं। जीवनाचं सोनं व्हावं। जीवन हे खरं तर एक सोन्यासारखंच दिलेलं एक मौल्यवान रत्न आहे आणि हे रत्न आपल्याला ज्या भगवंताने दिलं, ज्या ईश्वराने दिलं, हे सगळे भौतिक व्यवहार आपण आजच्या दिवशी खरं तर करतो, पण मला असं वाटतं की या खऱ्या शाश्वत सुखाला धरून किंवा आनंदाला धरून ते भौतिक व्यवहार लोक करत असतात, पण इथे हा व्यवहार नाहीये, हा परमार्थ आहे। इथे सोनं खरेदीसाठी आज प्रचंड गर्दी आहे। कितीही भाव वाढू दे म्हणाले, कितीही त्याची किंमत वाढू द्या, कितीही ते त्याचं शॉर्टेज होऊ द्या, कितीही ते न मिळू द्या, आम्ही जिथे असेल तिथे जाऊन आम्ही ती खरेदी करू। जिथे जाऊन तिथे आम्ही ते सगळं करू। आज काही जणांनी नवीन वास्तूचा प्रारंभ केलेला असेल, नवीन कंपनी सुरू केली असेल, नवीन आपले उद्योग व्यवसाय सुरू केले असतील, काय भूमिका असते याच्या पाठीमागे, काय भावना असेल की आजच्या दिवशी हा पाडव्याचा मुहूर्त आम्ही साधत असतो, पण हा मुहूर्त साधत असताना किंवा या पाडव्याच्या मुहूर्ताच्या दिवशी आम्ही आमच्या जीवनाविषयीचा आम्ही नको का विचार करायला, आमच्या जीवनाविषयीचा आम्ही नको का त्याच्याशी आपण छानपैकी असं संबंध जोडायला नको का? तर नक्की जोडला पाहिजे। आणि हा संबंध जोडत असताना आमच्या जीवनामध्ये, आमच्या आयुष्यामध्ये आम्ही सद्गुरु कृपा आणि ईश्वर कृपा ही आमच्या जोपर्यंत जीवनामध्ये आम्हाला अनुभवायला येत नाही, जोपर्यंत आम्हाला तिचा अनुभव आमच्या जीवनामध्ये उतरवता येत नाही, तोपर्यंत खऱ्या अर्थानं आम्हाला ही पाडव्याची पूजा, पाडव्याचं छानपैकी अशा प्रकारचं समारंभ आम्ही करत असतो। पण मला असं वाटतं की आजच्या दिवशी प्रत्येकानं आपल्या जीवनामध्ये सुवर्ण क्षण कसा येईल, सोन्याचा दिवस कसा उजळेल। आता हा सुवर्ण क्षण, सोन्याचा दिवस म्हणजे नेमकं काय घडावं असं अपेक्षित आहे, असं लोक काही न वाटेल। तर या दिवशी किमान एवढं तरी आपण नक्की स्मरण करावं, आपल्याला नक्की स्मरण व्हावं। कोणत्या गोष्टीचं व्हावं की प्रत्येकाच्या जीवनामध्ये पहा सद्गुरू असतात, गुरु कृपा असते, सद्गुरु कृपेचं वलय त्यांच्या पाठीशी असतं। आजच्या दिवशी आपण किमान एवढं तरी आपल्या स्मरणात असावं, आपल्याला त्याचं चिंतन व्हावं की ज्या क्षणी सद्गुरूंनी माझ्या डोक्यावरती हात ठेवला, सद्गुरूंनी मला आपलं म्हटलं होतं, सद्गुरूंनी मला जवळ केलं होतं, सद्गुरूंनी माझ्यावरती कृपा केली होती आणि सद्गुरूंनी मला तो कृपा आशीर्वाद ज्या क्षणी माझ्या डोक्यावरती हात ठेवून मला दिला होता, मला असं वाटतं तो क्षण म्हणजे गुढीपाडवा असतो, तो क्षण म्हणजे गुरुपौर्णिमा असते, तो क्षण म्हणजे आमच्या जीवनातला आनंदाचा अत्युच्च अशा प्रकारचा क्षण असतो आणि त्या क्षणाचं आज स्मरण व्हावं। आज आमच्या श्री क्षेत्र खारबा मठामध्ये पहाटेपासूनच या कार्यक्रमाला प्रारंभ झाला। समर्थांच्या मूर्तीला अभिषेक झाला, पूजा झाली। अनेक भक्तगणांनी आज अभिषेकासाठी, पूजेसाठी सेवा इथे करण्याचा संकल्प करायला सांगितला होता, तो संकल्प झाला। येता सर्व पूजा विधी वगैरे सगळी व्यवस्थित झाली। बरे ते भक्त इथे येऊ शकले नसतील, येऊ शकले नाहीत किंवा येऊ शकले नाही तरी सुद्धा आज त्यांच्या मनामध्ये, त्यांच्या स्मरणामध्ये कुठेतरी ते आज स्मरण आहे की माझं सद्गुरूंना आज अभिषेक झाला, आज समर्थांना पूजा झाली, आज समर्थांच्या पादुकांच्या वरती आणि श्रीधर स्वामींच्या पादुकांच्या वरती अभिषेक झाला। हे स्मरण हा आनंदाचा क्षण असतो आणि तो क्षण गुढीपाडव्याला अनुभवायचा। ही सगळं भौतिक व्यवहारामध्ये करायचंय का, तर नक्की करावं, करूनही अशातला भाग नाहीये।
पण हे करत असताना मूळ स्मरण आम्हाला झालं पाहिजे, मूळ आम्हाला त्याची जाणीव अंतःकरणामध्ये असली पाहिजे. कारण जीवन हा खरंच एक सोन्याचाच अशा प्रकारचा जीवनामध्ये आलेला क्षण, सुवर्ण क्षण ज्याला म्हणतात. काय संकल्पने जन्माला घातला जीव, तर या जीवाचं सोनं व्हावं म्हणून, आयुष्याचं सोनं व्हावं म्हणून. आमच्या अवतीभोवती असलेला पसारा हा नशिवंत पसारा आहे आणि त्या पसाऱ्यामध्ये तोच खरा आहे आणि तोच शाश्वत आहे अशी अज्ञानाची जाणीव आमच्या अंतःकरणामध्ये आम्ही ठेवून जे वागत असतो, त्या अज्ञानाच्या जाणीवेचं आम्हाला कुठेतरी आज विसर्जन करायचंय. ती जाणीव आम्हाला कुठेतरी नाहीशी करायची आहे आणि आजच्या दिवशी हे आम्हाला सांगायचं. म्हणून समर्थ संप्रदायामध्ये आपण नेहमी समर्थांच्या दासबोधामध्ये किंवा संप्रदायामध्ये पाहतो की समर्थांनी, तो गुढीपाडवा असेल, विजयादशमी असेल, गुरुपौर्णिमा असेल, कोणताही सण वार कोणताही असेल, समर्थांनी त्यांच्या उभ्या आयुष्यामध्ये हा गुढीपाडवा पाहिलाय की नाही, तो कसा साजरा केला असेल. माझ्या सद्गुरूंनी, भगवान श्रीधर स्वामी महाराजांनी गुढीपाडव्याच्या दिवशी काय आनंदोत्सव केला असेल. आमच्या सद्गुरूंनी जे केलं किंवा आमच्या सद्गुरूंनी जे अनुभवलं, तो क्षण आम्हाला आजच्या दिवशी अनुभवता आला पाहिजे. आणि तो क्षण अनुभवता आला तर खऱ्या अर्थानं गुढीपाडवा संपन्न झाला, नववर्ष संपन्न झालं असं आम्ही समजू शकतो. अयोध्येमध्ये आज केवढा प्रचंड, आज खऱ्या अर्थानं गुढी उभारली गेली. आम्ही दरवर्षी उभारतोच, गुढी उभारत नाही असं नाही, आमची दरवर्षी गुढी उभी राहते. दरवर्षी आम्ही ती साखरेची गाठी वाचतो, दरवर्षी गुढीची उभारणी करतो. आमच्या मठातही गुढी इथे उभारली गेली, घराघरावरती गुढ्या उभारल्या गेल्या. पण 22 जानेवारीला सुद्धा अशाच प्रकारचा गुढीपाडव्याचा आनंद आपण घेतला. श्री रामराया 22 जानेवारीला अयोध्येमध्ये त्याच्या स्वस्थानावरती जे विराजमान झाले, मला असं वाटतं की तो क्षण आणि तो मुहूर्त हा गुढीपाडवाच होता. तो गुढीपाडव्याचा क्षण आम्ही अनुभवला, तो आनंदोत्सवच आम्ही आयुष्यात जीवनभर आम्ही तो विसरू शकत नाही. आणि आज अयोध्येमध्ये खऱ्या अर्थानं त्या राम मंदिराच्या समोर अयोध्येमध्ये आज अयोध्या नटली सजली असेल. आज त्या अयोध्येमध्ये रामरायांची महापूजा झाली असेल. अयोध्येमध्ये आज छान आनंदोत्सव ज्याला भरता आला असेल, जो आनंदोत्सव साजरा करणारी मंडळी तिथे असतील. आम्ही मानस पूजेतून त्या अयोध्येतल्या रामरायांचं आज दर्शन घ्यावं, आज त्या रामरायांचं स्मरण करावं. अयोध्येमधल्या रामाच्या मूर्तीसमोर आम्ही उभे आहोत, त्यांच्या समोर आम्ही कृपेची याचना करतो आहोत, त्यांच्या समोर आम्ही आनंदोत्सव साजरा करतो आहोत. तिथे उभारलेल्या गुढीला आम्ही नमस्कार करतो आहोत आणि तिथे अयोध्येमध्ये श्री प्रभू रामचंद्रांच्या चरणांचं तीर्थ आज आम्ही घेतो, त्यांची महापूजा आम्ही केलेली आहे. हे सगळं आम्हाला मानसपूजेमध्ये करता येणं शक्य आहे. म्हणून मानसपूजा ही आजच्या दिवशी आपल्याला नक्की करायची आहे. आणि ही मानसपूजा करा की अयोध्येमध्ये आम्ही आहोत, त्या रामरायांच्या दरबारामध्ये आम्ही आहोत आणि त्या रामरायांच्या दरबारामध्ये आम्ही रामाची आज पूजा केलेली आहे, त्यांचं दर्शन घेतलेलं आहे, त्यांचा प्रसाद घेतलेला आहे आणि तिथली माती आम्ही आमच्या कपाळाला लावलेली आहे. अशा गुढीपाडव्याचं चिंतन, नववर्षाचं चिंतन, या हिंदू नववर्ष आम्ही ज्याला मानतो त्या हिंदू नववर्षाचं चिंतन आज आपण इथे केलेलं आहे. आजच्या दिवशी मी मला प्रभू रामचंद्रांचा, श्रीरामांचा, समर्थांचा, सद्गुरू भगवान श्रीधर स्वामीजींचा संपूर्ण आशीर्वाद मी आपल्याला देतो आणि अंतःकरणपूर्वक माझ्याही शुभेच्छा आपल्याला देतो. जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ.